हर हर महादेव. श्रावणातला संडे आणि आमची सकाळ. श्रावणातला संडे आणि आमची सकाळ झाली तीच मुली महादेवाच्या ध्यानाने. सकाळी उठल्या उठल्या ताई आणि मी महादेवाच्या दर्शनाला निघालो. रस्त्याने जाताना मंदिरात वाहण्यासाठी छान पांढरी शुभ्र फुले तोडून घेतली. श्रावणात महादेवाला पांढरी फुले वाहण्याचे एक वेगळेच समाधान असते. हे बघा, मंदिराच्या पायऱ्या चढताना एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते. पायऱ्या चढून वर आलो आणि सर्वात आधी ते बसलेल्या अत्यंत जागृत श्री हनुमानाचे दर्शन घेतले. जय बजरंगबली हनुमानाचे दर्शन घेऊन मग आनंद झाले. त्यानंतर आम्ही निघालो मुख्य गाभाऱ्याकडे. प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात असलेले आपले महादेवाचे मंदिर. महादेवाची पूजा केली, पाणी बेलपत्र वाहिले आणि मनाला एक अनोखी शांती मिळाली. मंदिरातून देवाचे दर्शन घेऊन घरी आल्यानंतर मग सुरू झाली माझी नेहमीची सकाळची धावपळ. संडे असला तरी गृहिणीची सकाळची कामे काही सुटत नाहीत. आधी घरात झाडलोट केली, सकाळचा सर्व कचरा काढला आणि स्वच्छता केली. घर झाडून झाल्यावर बाहेर अंगणात छान सडा मारून घेतला. उंबरवट्याची पूजा केली, हळदी कुंकू वाहिले आणि अंगणात सुंदर रांगोळी काढली. उंबरवटा आणि रांगोळी सजली की घर खऱ्या अर्थाने लक्ष्मीसारखे प्रसन्न दिसते. पोर्च वगैरे सर्व झाडून घेतले, कारण खूप लहान लहान लेकरं आहेत, सर्व धिंगाणा करतात, चिखल इकडं तिकडं होतं. म्हणून मी पोर्च दररोज एक वेळेस अशा झाडून घेत असते आणि पाणी टाकते, सडा टाकते आणि झाडून घेते. आणि उठल्या मला सर्वात अगोदर झाडांना पाहावीशी वाटते. एवढं प्रसन्न वाटतं झाडाला पाहताना. खरंच किती सुंदर, मला एवढी झाडे लावावी वाटतात आणि ती सकाळी पाहतच राहावं वाटतं. किती सुंदर वाटतं. श्रावणात सकाळी अंगणात सडा रांगोळी घातली की घराभोवती एक वेगळीच मंगलमय प्रसन्नता येते. हो, संडे म्हटलं की दुपारी काहीतरी एक्स्ट्रा पाहिजेच. दिवसभर काही ना काही चालूच असतं. याने बँकेत गेले होते, येते वेळेस ओल्या शेंगा आणल्या आणि ते एअर फ्रायमध्ये भाजून घेतले. इतक्या छान भाजले होते आणि इतका टेस्ट लागते एअर फ्रायमध्ये. एकतर वर असं भाजल्यासारखं वाटत नाही, पण मधून इतका सुंदर टेस्ट लागते. ते खूप छान लागते एअर फ्रायमध्ये शेंगा भाजल्यानंतर ओल्या. त्यानंतर लेकरांची मस्ती पहा, ते डान्स करत होते. दुपारचा टाईम संडेचा म्हटल्यावर लेकरांची मस्ती तर असणारच आहे. सर्व फ्रेंड परिचय आले होते. मध्ये शिवांश पण लुडबुड चालूच होती आणि मी व्हिडिओ काढत होते. ते सर्व लाजत होत्या मुली. मग नंतर पाऊस ये जा करतच होता. दिवसभर पावसाचा ये जा चालूच होता संडेचं. आणि पुढे एवढा सुंदर वातावरण, आमच्या पुढं शेती आहे आणि ती इतकी सुंदर हिरवीगार वाटत आहे. पाऊस पडत आहे. सर्व फ्रेंड गेले म्हणून परी आणि शिवा असे पाहत होते. आणि सकाळची सर्व कामे आटोपल्यानंतर दुपारी थोडा निवांत वेळ मिळाला. पण संडे म्हटला की आज घराची जरा एक्स्ट्रा साफसफाई तर आलीच पाहिजे. संध्याकाळच्या वेळी घरातील पसारा आणि जमा झालेली घाण साफ करायची होती. आणि हे बघा, हा पसारा साफ करण्यासाठी मी वापरली माझी मॅजिक ट्रिक 1 2 3 आणि एका चुटकीत पूर्ण घर लखलखीत स्वच्छ असा मॅजिक ट्रान्सफर मशीन. व्हिडिओ करायला मला खूप मज्जा येते. संध्याकाळचा बेत होता पिझ्झाचा, कारण लेकरांना काहीतरी नवीन खावंसं वाटत होतं आणि पिझ्झाचं सर्व साहित्य आणलं होतं. आणि एअर फ्रायरमध्ये आम्ही पिझ्झा बनवलो आणि खूप चविष्ट आणि खूप टेस्ट झाला होता. असा आमचा संडेचा दिवस होता. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा ब्लॉग आवडला असेल तर.